श्लोक 24. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिना. अर्थ, म्हणूनच ब्रह्मवादी लोकांचे यज्ञ, दान, तप आणि कर्म हे ओंकाराचा उच्चार करून सातत्याने केले जाते. विवरण: ओम हेच परमेश्वराचे खरे नाव आहे, असे आपण वरील श्लोकातही पाहिले. ते प्रत्येक कर्माच्या आरंभी व शेवटी घेतले जाते. या योगे ते कर्म उत्तम प्रकारे सफल होते. त्या कर्माच्या द्वारे कर्त्याला शुभ फल प्राप्त होते व कर्ता सुद्धा कृतकृत्य होतो. ब्रह्मवादी म्हणजे ब्रह्मज्ञानी लोक. यांनी यज्ञ, दान, तप व इतर काही क्रिया करायला सांगितल्या आहेत आणि ते सर्व करताना प्रथम ब्रह्माचा निर्देश ओम असा उच्चार करून करावा, मग त्या क्रियांना आरंभ करावा. सर्व प्रकारच्या वैदिक क्रियांमध्ये ओमचा उच्चार का करतात ते या श्लोकात सांगितले आहे. वेदाच्या जितक्या ऋचा आहेत, श्रुती आहेत, त्या सर्व ओमचे उच्चारण केल्याशिवाय फलवती होत नाहीत, म्हणजे त्याच्यापासून फळ मिळत नाही. सर्वात प्रथम ओम म्हणजे प्रणव झाला. याच्या 3 मात्रा आहेत. त्यापासून त्रिपदा गायत्री प्रगट झाली व या गायत्रीपासून ऋग, यजु, साम ही वेदत्रय प्रगट झाली आणि या दृष्टीने ओम हे सर्वांचे मूळ आहे. याचेच अंतर्गत गायत्री व सर्वच्या सर्व वेद आहेत. म्हणून प्रत्येक वैदिक क्रिया ओमचे उच्चारण करूनच केल्या जातात, असे भगवंत इथे सांगत आहे. श्लोक 25. तदित्यनभिसंधाय फलै यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. अर्थ, तत् या शब्दाने फलाची आशा न ठेवता यज्ञ, दान, तप आणि अनेक प्रकारच्या क्रिया मोक्षार्थी लोक करीत असतात. विवरण: आपल्या छोट्याशा जीवनात यज्ञ, दान, तप वा इतर कोणतीही क्रिया यांना व्यापकाचे म्हणजे भगवंताचे अधिष्ठान देणेच योग्य आहे. असे केले की सारी कर्मे स्वरूपानंद होऊन भोगली जातात. अनेकांमध्ये आपलेच एक दर्शन घडविणारी सारी कर्मे असल्याने जीवन म्हणजेच अद्वयानंद भोगणे असा यज्ञ, दान, तपादी जीवन कर्मांनी स्वरूपानंद भोगणे म्हणजेच मोक्ष होय. या भूमिकेवर आपले शरीर, इंद्रिय, अहंभाव सारीच विरून जातात. असे ज्ञानी कर्मयोगी फलाची आसक्ती ठेवीत नाहीत. म्हणून प्रशस्त कर्मे ही भगवंताप्रित्यर्थ करणे असे म्हटले आहे. आपले सारे जीवनच यज्ञमय करून ते सारे ईश्वरार्पण करावे असे गीतेचे सांगणे आहे. म्हणूनच आपल्या कल्याणाची इच्छा करणारे भगवत भक्त तत्पदाचे वाचक, बोधक म्हणजेच राम, कृष्ण, गोविंद, नारायण, वासुदेव, शिव इत्यादी नावाचे उच्चारण करून सर्व क्रियांना प्रारंभ करतात. ते साधक यज्ञ, दान, तप, व्रत, जप, स्वाध्याय, ध्यान इत्यादी सर्व काही भगवंतासाठीच करतात. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ नसतो. या सर्व कर्माच्या फलाची अपेक्षा त्यांना नसते, कारण त्यांचे शरीर, इंद्रिय, अंतःकरण सर्व काही परमात्म्यालाच अर्पण केलेले असते आणि जे काही आहे ते सर्व काही त्याचेच म्हणजे परमात्म्याचे, भगवंताचेच आहे असे ते मानतात. आपण प्रभूचे व प्रभू आपला या भावनेने ते सर्व क्रिया करीत असतात. 24व्या श्लोकात ओमची तर 25 मध्ये तच्ची तर 26 आणि 27 मध्ये सत शब्दाची व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. 26 आणि 27 श्लोक आपण यानंतर पाहणार आहोत. इथे आपण थांबूया.